गाडी पार्क करताना किंवा पार्किंगमधनं काढताना रिव्हर्स चालवायची म्हटलं की कितीतरी वेळ साईड मिररमध्ये पाहण्यातच वेळ निघून जातो. पण हे झालं तुमचं आमचं. सांगलीतल्या रिक्षा चालकांनी मात्र रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालवण्यातच मास्टरी घेतलेली आहे. हा रिपोर्ट बघा. त्यांचं हे कौशल्य पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. चालकांची अजब परीक्षा. उलट चालते रिक्षा. सांगलीत रिक्षा चालकांची धूम धूम. सांगलीच्या कुर्णे चौकात भरलेली ही स्पर्धा एव्हाना सोशल मीडिया पासून सगळीकडे धुमाकूळ घालते. अहो, धुमाकूळ घालणार नाही तर काय, स्पर्धेचा फॉर्मॅटच तसा अनोखा आहे. म्हणजे बघा, शर्यत म्हटलं की कसं असतंय, प्रतिस्पर्ध्याला मागं सारायचं आणि आपण पुढे निघून जायचं. ही ट्रॉफी आपली. पण इथं वेगळीच भानगड आहे. म्हणजे प्रतिस्पर्ध्याला हरवायचंच आहे, पण सरळ मार्गे नाही, उलट मार्गे. हा, हे बघा असं आहे की नाही, सॉलिड एकदम कडक. पण मंडळी, त्याचं काय, तुम्हा आम्हाला बघताना जरी कितीही मजा येत असली तरी हा प्रकार बेकार कठीण. 80 आणि 90च्या स्पीडनं उलट यायचं म्हणजे साधं सुद्धा काम नाही. पण यातही सांगलीतल्या एका शूमाकरनं विक्रमच केलाय. हा, हेच आहेत या अजब स्पर्धेचं शूमाकर दादा. त्यांचं नाव आहे शशिकांत पाटील. पाटलांनी अशी काय रिक्षा घुमवली आहे की 5 किलोमीटरचं अंतर 3 मिनिटं 5 सेकंदात पार केलंय. तुम्हाला आता काय वाटते, तुमचा रिव्हर्स रिक्षामध्ये पहिला नंबर आला आहे? तसं काही नाही, पहिल्यापासून म्हणजे आहेच, नंबर येतो काय. नंबर येतो काय? सराव वगैरे कुठे करता काय? सराव शक्यतो करून करत नाही, आहेच प्रॅक्टिस करून चालू. आता प्रश्न असा आहे, हे असलं उलटं डोकं चाललं कुणाचं? असली स्पर्धा घेतली तरी कुणी? तर शेरखान कुर्णे या नगरसेवक पुत्राच्या बड्डे निमित्त घातलेला हा घाट. म्हणजे बघायला छान वाटतोय, पण कसं आहे की बक्षिसापायी हातावर पोट असणाऱ्या यातल्या एखाद्या रिक्षा चालकाचा हातबीत मोडलाच तर जबाबदारी कोणी घ्यायची? हौशी प्रेक्षकांपैकी एखाद्याच्या अंगावर रिक्षा चढलीच तर नुकसान भरपाई कोण देणार? आता सगळ्यातच वाईट शोधायचं असं नाही, पण काय आहे ना, नंतर काळजीत पडण्यापेक्षा आधीच थोडीशी काळजी घेतलेली बरी. म्हणून हे प्रश्न. विजय पाटील, साम TV, सांगली.